संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. शहरातील वाटिका परिसरातील अनधिकृत खाद्य चौपाटी भागात 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार या चौपाटी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खाद्य स्टॉल, ठेले आणि दुकाने उभी करण्यात आली आहेत. यापैकी अनेकांकडे ना फूड अँड ड्रग्ज विभागाची परवानगी आहे, ना स्थानिक नगरपालिकेचा परवाना. याच अनियमिततेमुळे सुरक्षा नियमांचे पालन न झाल्याने सिलेंडर स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमींची नोंद झालेली नाही. मात्र घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अनधिकृत चौपाट्या आणि ठेल्यांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित प्रशासन आणि नगर परिषद यांचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या घटनेनंतर शहरातील विविध भागातून एकच मागणी जोर धरत आहे. अनधिकृत खाद्य स्टॉल, ठेले आणि दुकाने यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. अन्यथा भविष्यात यापेक्षा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.